पण जवळ आहे. उद्या रेल्वे अडवू शकतो आम्ही आणि त्यांनाच जर भागलं नाही तर मग उद्या विमानतळा परवा विमानतळावर पण जाऊ शकतो. आमची मानसिकता पूर्ण झालेली आहे. सरकारच्या धोरणामुळे रोज मेल्यापेक्षा एकदा जर त्यांच्या गोळी खाऊन मरणे आलं तर आम्ही आमचं जीवन सार्थक केलं असं समजू. टॅगलाईन लिहिलंय तुम्ही, आता मरायचं नाही लढायचं. लढाईची सुरुवात झाली, किती दिवस आंदोलन असणार आहे? ते काही सांगता येत नाही. जितके दिवस सरकार मानत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन सुरू केलं असं म्हटलं, याचा अर्थ काय काढायचा महाराष्ट्राने? पंजाबच्या धर्तीवर म्हणजे पंजाबच्या शेतकऱ्यानं 1.5 महिना म्हणजे 1.5 वर्ष आंदोलन केलं. जे चिकाटी त्यांनी केली ते आपणही दाखवली पाहिजे. कारण संख्या शेतकऱ्याची जास्त आहे, मतदान शेतकऱ्याचं जास्त आहे आणि मेहनतही आमची जास्त आहे आणि मग लूट आम्हालाच जास्त. संख्येनं आम्ही मोठं जास्त असून मेहनत इतरांपेक्षा जास्त असताना सुद्धा आमची लूट का आहे? तुम्हाला माहीत आहे, आजही सोयाबीन 2,000नं विकावं. मला पावती आहे माझ्या खिशात. 2,000नं सोयाबीन विकावं लागतं. साधं खरेदी केंद्र तुम्ही सुरू केलं नाही. कापूस 5,000वर 3,000वर विकावं लागतं आहे. संत्रा तर पूर्ण उपळून फेकला आहे. कांद्याचे तेच हाल आहे, द्राक्षाचे तेच हाल आहे. कुठलं पीक चांगलं आहे सांगा ना? केळीवालाही मरतंय, बोंबलतंय, हापूस आंब्यावाला पण बोलतंय आहे. चौफेर आम्ही पाहतोय या शेतकऱ्याला घेरून ठेवलं आहे सरकारनं. इव्हन पैसे यांनी काय म्हटलं होतं, 20% MSPच्या 20% आम्ही अधिक देऊ, बोनस देऊ. अरे तुम्ही MSP देऊन नाही राहिले, आम्ही भावच दिला नाही तर 20%चा अजून तर लई कोसो दूर आहे. तुम्ही आता आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेणं, आश्वासनाचं स्वरूप काय असणार आहे की कर्जमाफी होतपर्यंत थांबणार? आणि कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे, तसा शासन निर्णय काढला पाहिजे. आणि माझ्या दिव्यांगाचे काही प्रश्न आहे, मेंढपाळाचे आहे, काही ग्रामपंचायत कर्मचारी आहे, काही डाटा एंट्री ऑपरेटर आहे. हे 3-4 महत्त्वाचे. आम्ही त्यांना बी जे आहे ना, काय म्हणतात त्याला, ए आणि बी करून दिले. तर ए मध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, बी मध्ये चर्चा करावी. पण सरकारचे प्रतिनिधी इथे यावे चर्चेला की तुम्ही तिथे जाणार काय? नाही, आता तिकडे तर जाणं शक्यच नाही ना. आंदोलन सोडून आम्ही कसं काय जाऊ तिकडे? त्यांनी इकडे आले पाहिजे. मी देवाभाऊला मेसेजही केला होता काल संध्याकाळी. ते म्हणे ओके. म्हटलं आमचं तिकडे येणं होणं आता शक्य नाही, कारण इकडे आंदोलन चालू असताना 28 तारखेलाच आम्ही तिकडे यावं. लोक वाऱ्यावर सोडून आहे ना, आणि ते शक्य नाही. काय मेसेज केला होता देवा भाऊ? काय म्हटले? इथे येऊन चर्चा करतो म्हटले की प्रतिनिधी पाठवले? असं म्हटलंय का तुम्ही जर तिकडून निर्णय घेतले आणि तुम्ही काय निर्णय घेतले ते तुमच्या प्रतिनिधी मार्फत इकडे पाठवा. आणि मग इकडे पाठवलं तुम्ही तर आम्ही त्याच्यात SR नो म्हणू, त्याच अपेक्षा आहे. इतर ठिकाणी तुम्ही गेले नाही का? इतर ठिकाणी तुम्ही जाता आहे, शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या ठिकाणी याले काय झालं त्यांना? मराठा आंदोलनाबद्दल म्हणा, मराठा म्हणा, OBC म्हणा. आता इथं OBCचे आंदोलन होतं नागपूरला, तिथे गेला नाही काय मंत्रिमंडळ? मग मराठा आंदोलनातही गेलंय. आम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही म्हणायचा आहे. मग तिथं जाऊ शकते. तर शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, तर शेतकऱ्यासाठी इथं चर्चा झाली पाहिजे ऑन दी स्पॉट. तुम्ही चक्काजाम केल्यानंतर आता 4-5 तास झाले, सरकारतर्फे काही मेसेज आला चर्चेसाठी येणार आहो असं काही? सध्या काही येणार नाही. उद्यापासून आमचे महाराष्ट्रभर व्यवस्थित प्लॅनिंग वाढेल. चर्चा सरकारला करावंच लागेल, निर्णय घ्यावाच लागेल. काय असणार आहे उद्यापासून? उद्या 12-1 नंतर आम्ही रेल्वे बंद करू. नाही झालं, त्याच्यानं आटपलं नाही तर मग आम्ही सरळ विमानतळावर निघू. ठरवलेलं आहे? हा, ठरवलं आहे. कारण त्यांनी जर तितका वेळ लावून तेवढे आंदोलन उग्र होत राहील आणि ते झालं नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम जागोजागी होईल. हे नियोजन कसं केलं? आम्ही आता वर होतो, वर भंडारा गोंदिया, ते म्हटलं की 4 जिल्हे वर राहायचं असं ठरलं. काही जिल्हे कुणालाच कळलं नाही, म्हणजे पोलिसांचं इंटेलिजन्सही फेल ठरलं. बच्चू कडू नेमके आंदोलन कुठे करणार आहे हे पोलिसांनाही कळलं नाही. सगळी पोलीस फोर्स इथे होती. ते काय नोकरी, पैशाची नोकरी आहे त्यांची. आमची रोज जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याच्यानं तेवढा गनिमी कावा आम्हाला छत्रपतीनं शिकवलं आहे. उद्या पण रेल्वे रोखताना गनिमी कावा असेल? ते पोलिस इथं उभे राहीन आणि आमची रेल्वे भलकुटच रोखणार आहे, ते माहीतच पडणार नाही त्यांना. एक प्रश्न, आता आम्ही आलो, ट्रॅफिक प्रचंड जाम आहे, विद्यार्थी चालत गेले,
काही कॅन्सर हॉस्पिटलमधून निघालेले पेशंट त्या गाडींमध्ये होते. ते म्हणतात की आम्हाला जायचं आहे. अशा काही ज्या गरजू गाड्या आहेत त्या सोडायला पाहिजे. जाऊ ना, आम्ही जाऊ देऊ. असं काही असलं आमच्या लक्षात आलं तर निश्चितच, कारण आम्हाला काही कोणाला मारासाठी इथं आलो नाही, कोणाचा त्रास होऊ नये हे आमची इच्छा आहे. पण रोज आज 8-9 आत्महत्या झाल्या आणि हे मरेपर्यंत ही जी अवस्था आहे आमची, मरणापर्यंत हे रोज आम्हाला मरावं लागतं तर कसं होणार आहे. तुम्ही ठाम आहे. किती दिवसाचं राशन पाणी घेऊन आले? मला वाटतं 1 महिन्याचं तरी आहे. नक्कीच बच्चू कडू यांचा निर्धार पक्का आहे. बच्चू भाऊ, फक्त हे हाताचं मला सांगा. हे त्या आईनं मला बांधली, ते साडी फाडून मला हे बांधलं आणि तिनं सांगितलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तुम्ही चालले तर खरी, पण कर्जमाफी शिवाय येऊ नका. मी भाऊ म्हणून तुम्हाला बांधतो आहे, पण हे जर कर्जमाफी झाली नाही तर माझ्या घरी कधी आत्महत्या होऊन काही सांगता येत. माझे नवरा पण चिंतित आहे आणि तिनं खूप डोळ्यात पाणी आणून हे बांधली. तिने शपथ घेतली का तुम्ही हे यूज नको आहे, हे माझ्या हातून सुटणार आणि कर्जमाफीशिवाय हे सोडायचीच नाही, मुक्तीशिवाय. वाघासारखा लढणारा बच्चू कडू, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. रोज आम्हाला मॅसेज असतंय, बच्चू आज आत्महत्या झाली, तिथं आत्महत्या झाली. तरुण पोरं मारतात. त्याचा काही शेतकऱ्याचा दोष नाही आहे. त्याचा दोष असता तर मान्य केलं असतं. त्याच्या मेहनतीत खोट आहे का तर नाही. त्याचा व्यवसाय कमी उत्पादन देतोय काय तर नाही. तो एका दाण्याचे 1000 दाणे करतोय. एका दाण्याचे 1000 दाणे करतोय. ती काळी माती आम्हाला बेमान होत नाही. आमच्या मेहनतीत खोट नाही. फक्त धोरणामुळे मरावं लागतं ना आम्हाला. तुम्ही सांगा, तो वर्धेचा माणूस बिचारा हसत असं सांगत होता, म्हणे बच्चू 500 रुपये क्विंटलनं सोयाबीन केली. 6 क्विंटल हिंगण गाठलं. 6 क्विंटल सोयाबीन फक्त 500 रुपये 3000 विकावं लागलं. तरी तो हसत होता. म्हणजे काही समजत नाही म्हणे आता काय करावं. म्हटलं होऊन रे, दिवस पलटन तुझे, किमान कर्ज तरी माफ झालं पाहिजे. आणि हे काय झालंय तुम्हाला माहित आहे, खेड्यागळ्यात 100 घरापैकी ना 80 घरं चिंतित आहे. आणि ते कर्जाचं काय झालं, मोठ्या माणसाला त्याची काही चिंता नसतं एवढी, कारण त्याला इनकमिंग माहीत असतं, कुठून ना कुठून येतं ना आपण ते फेडतोय. याचं इन्कमिंगच बंद आहे ना. अडचण काय झाली काय, हे 1 लाख रुपये कसे फेडू याची चिंता, त्याच्यावरचं वाढणारं व्याज, त्याच्यानं तो काय होतं, ते कामातही मन लागत नाही, चिनबिन होतं आणि मग त्याला मरावं लागतं. हे थांबलं पाहिजे. आमचं प्रामाणिक इच्छा आहे. आमचं भाजपसोबत वैर नाही ना, काँग्रेससोबत दोस्ती नाही, असं काही नाही आहे. आमची दोस्ती शेतकऱ्यासोबत आहे आणि इमानदारीनं ते करावं. आम्हाला काही त्या राजकारणाचं पडलेलं नाही आहे. काँग्रेसनं आता पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनं दिला. पाठिंबा देऊन त्यांनी एकत्रित आलोही पाहिजे. पण असं होऊ नये का काँग्रेसनं पाठिंबा दिला म्हणून भाजपनं काही प्रतिष्ठेचं ते बनवा, असं काही आमचं विचार नाही आहे. देवाभाऊंकडून अपेक्षा आहे. ते या विदर्भातले आहे. विदर्भातला शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्येच्या समोर जात आहे आणि ही जर त्यांच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. हे मुख्यमंत्री विदर्भातले असताना सुद्धा रोज आत्महत्या वाढत असतात. तर ही चिंता जेवढी आमची आहे ना, ते तेवढी त्यांची पण आहे. अपेक्षा आहे करेल म्हणून वाटतंय. मला वाटतं ते काही ना काही निर्णय घेईल, ते पुण्य कमवाल याच्यातून. मंदिरातलं पुण्यापेक्षा हे पुण्य किती महत्वाचं आहे ते जाणतात. बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनावर ठाम आहे. आणि जेव्हा शेतकऱ्यांचा विषय होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले की माझा शेतकरी रोज मरतोय, म्हणून कर्जमाफी ही गरज आहे आणि देवाभाऊवर माझा विश्वास आहे, ते काही ना काही सकारात्मक निर्णय घेतील अशी आशाही बच्चू कडू यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केली. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.